मित्रांनो, पार्ट 1 तुम्ही बघितला असेल. इथून हा आहे पार्ट 2, तर नक्की बघा पुढे. तर मित्रांनो, आधी आपण नारळ फोडून घेऊ आणि पुढच्या प्रवासासाठी सुरुवात करूया. नारळ फोडून बघितला तर नारळ काय फुटत नाही, काय समजत नाही काय झालंय. लाज जशी वाटली मला तर अक्षरशः नारळ फुटत नाही. आम्हाला नारळ काय करू आता, नाही लाज, जाऊ दे आता. आम्हाला नारळ दे, त्याची कधी इच्छा पूर्ण करू दे त्याला. याच्याकडे जाऊ दे. प्रत्येकाची इच्छा झाली पाहिजे पूर्ण. 7 जणांना नारळ फोडता आला पाहिजे. तो असा आम्ही नारळ घेतलाय हो बघा. तर वेळ वाया न घालवता आम्ही पोहोचलो डायरेक्ट गुजरातमध्ये. गुजरात सापुतारा बघू शकता. त्यांची लँग्वेज थोडी वेगळी आहे बघा. अरे लँग्वेज कुठे दिसेल नाही बघा. मित्रांनो, सनसेट पॉईंटवर पोहोचण्यासाठी 2 रस्ते होते, पण आम्ही गेलो पहिल्या रस्त्याने. तो रस्ता बंद होता. मग आम्ही आलो दुसऱ्या रस्त्याने आणि पोहोचलो आम्ही वर सनसेट पॉईंटवर. इथे थंड हवामान आहे, पूर्ण थंड हवेचे ठिकाण मानले जाते. आपण आले गुजरातमध्ये, बघू शकता सापुतारामध्ये. गुजरात सापुतारा हे लोकेशन किती सुंदर आहे बघू शकता. नेमका मी जाऊन उभा राहिलो तिथे चिखल होता. हे आहे बंदूक बघू शकता. समोरून जाता वेळेस आम्हाला 2 बंदूक दिसल्या, पण त्या रिअल होत्या असं वाटलं आम्हाला. पण आम्ही गेलो पुढे. आणि हा पालना, बापरे, इथं वारा सुद्धा जास्त आहे. पुढे अजून चांगलं लोकेशन आहे बघू शकता. वारा इकडं भरपूर वारा सुद्धा आहे. गुजरात सापुतारामध्ये लोकेशन आहे बघू शकता. तर आता आम्ही थोडं फोटोशूट करून घेतो आणि पुढे जाऊया. वाटलं नव्हतं महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा इतके सुंदर ठिकाण असतील बघू शकता तुम्ही. तर आम्ही थोड्या पुढच्या दिशेने गेलो आणि तिथे बघू शकता हे बघा कसे. आणि पुढच्या दिशेने सुद्धा डोंगराळ भाग थोडासा लागलेला आहे बघू शकता. पब्लिक वर सुद्धा चढलेले आहे. आणि पुढे जातात आम्ही उजव्या साईडने बघितलं तर पूर्ण हिरव्यागार पर्वतरांगा आम्हाला दिसल्या. खाण्यासाठी सर्व जे पाहिजे ते भेटेल. ते एकदा येऊन जा, मस्त वाटते. समोरून आल्या आम्हाला खालच्या बाजूने एक दिसला तलाव. त्या तलावामध्ये लहान लहान बोटी असतात आणि त्या भाड्याने आपण तिकीट काढून बसू शकतो त्याच्यामध्ये. काय भेटेल. थोड्याच वेळात बघितलं तर इथे तारपा नृत्य चालू होतं आणि आम्ही सुद्धा त्याचा आनंद घेतला. आणि आता होती संध्याकाळची वेळ. भूक लागली होती आणि आम्ही गेलो एका हॉटेलमध्ये. ऑर्डर तर दिली होती आणि तसंच बसलो होतो. जेवण येत नाही तोपर्यंत मोबाईलवर टाइमपास करून घेऊ. आता आम्ही सुरुवात करतो. फायनली आलाय, पहिल्यांदा आलोय. भूकाचा तडफडा लागलो आम्ही बघा. तर रात्री आपले 10 वाजता शिर्डीमध्ये पोहोचलो आणि रूम बघण्यासाठी गेलो. आम्हाला रूम कसा भेटला बघू शकता. आमचा रूम आहे वेळेवर. कसं तरी नियोजन केलं आम्ही, प्लॅन बनवला. सकाळीच जाऊया साईबाबाच्या दर्शनासाठी. तर 7 वाजता रूम खाली करायचा आहे. तर आमची तयारी झालेली आहे बघू शकता. सगळे तयारी झालेली आहे. आता थोड्या वेळात आम्ही रूम सोडायला लागेल आम्हाला. तर चला मित्रांनो, फायनली आपण निघलो बाहेर. रूमच्या बाहेर निघलो.
दर्शनासाठी आता जाऊ. ही आपली इथं गाडी ठेवलेली आहे, बघू शकता. बॅग आता गाडीमध्ये ठेवू. पार्किंगची पावती हो. तर गाईज आम्ही निघालो आता. निघालो आम्ही आता शिर्डीच्या दर्शनाला, देवाच्या, साईबाबाच्या. देवा आलो दर्शनाला. मित्रांनो दर्शन तर झालं पण व्हिडिओ काढू शकलो नाही. शिर्डीचं दर्शन झालेलं आहे. आता आपण चाललो पुढे. चला चला शनी शिंगणापूर. शनी शिंगणापूर सगळे येऊ द्या रे. शनी शिंगणापूर चला. तर बघूया तिथं जाऊन ना कसं वाटते आपल्याला फील. अजून तर 1.5-2 तास लागतील. चला. तर गाईच आता CNG पंपावर आलोय CNG भरण्यासाठी. आम्ही सगळे बघू शकता CNG भरण्यासाठी आपली गाडी लावलेली आहे. बघा गर्दी बघू शकता. उसाचा चरखा कसा बघू शकता कसा उसाचा. बैल त्याला जोडलेला आहे आणि ते गोल फिरतोय. थोडा वेगळा टाईप आहे. शनी शिंगणापूर पोहोचलो. 20 रुपये आम्हा ताजावाला आहे पड्यावाला. मित्रांनो पोहोचलो शनी शिंगणापूर. मित्रांनो व्हिडिओ काढण्यास मनाई तरी सुद्धा मी व्हिडिओ काढले. बघू शकता तुम्हाला बघण्यासाठी. तर मित्रांनो सगळं फिरून झालं. आता शेवटी चाललो घरी. तर आम्ही आता आलो समृद्धी मार्गावर आणि समोरून एक गुफेतून जायला लागेल. पासा